भारतात सन 1897 साली मेरठमध्ये पहिल्यांदा अंघोळ आणि कपडे धुण्यासाठी साबणाचा कारखाना सुरू झाला. पण साबण येण्याआधी कपडे, भांडी, दागिने, तेलकट वस्तू या स्वच्छ करण्यासाठी रिठ्याच्या फळांचा वापर केला जायचा. पानझडी प्रकारातला हा वृक्ष भारतातला. बियांपासून त्याची रोपं तयार करता येतात. त्याची लागवड बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यात मोठी आहे. सावली देणारा वृक्ष राजे, संस्थानीय यांच्या बंगल्यांमध्ये आवर्जून केला जायचा. रिठ्याच्या सालींमधून निघणारा फेस कपड्यातला मळ साफ करून त्यांना चमकदार बनवतो. आजही महागडे आणि रेशमी कपडे हे स्वच्छ करण्यासाठी रिठ्याचा वापर केला जातो. पूर्वी सोन्या चांदीचे दागिने देखील रिठ्याने स्वच्छ करायचे. कोकणात याला रिंगी नावाने ओळखतात. वनस्पतीशास्त्रज्ञ याला सॅपनेडन्स ट्रायफोलियास्ट या नावाने ओळखतात. कोकणातल्या ग्रामीण भागात पूर्वी प्रत्येक घरपाड्यात एकतर रिठ्याचं झाड लावलं जायचं. त्याला येणाऱ्या फळांचा वापर अजूनही कोकणात केसांचं सौंदर्य वाढवणारा शॅम्पू म्हणून वापर केला जातो. शहरी तरुण पिढी मात्र बाजारात मिळणाऱ्या विविध प्रकारचे शॅम्पू आणि साबण वापरत असल्याने या वृक्षाचे महत्त्व आता कमी होत चाललंय. या झाडाचं लाकूड टिकाऊ आणि मजबूत असतं. या झाडाला मोहर येऊ लागलं साधारण नोव्हेंबर अखेर ते डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष फळधारणा होते. मार्चपर्यंत फळ तयार झाली की आपोआप सुकून पडू लागतात आणि एप्रिल-मे महिन्यात हे झाड निष्पर्ण होऊन जातं. रिठ्याच्या फळाचा आकार काचेच्या गोल गोटी एवढा असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसे आवडले आणि मी जी सांगितलेली माहिती कशी वाटली तुम्हाला हे कमेंटमध्ये मला सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे समीर पटेल ऑफिशियल शाहबाजकर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.